न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। संगमनेर तालुक्यात वाढत्या गुहात्यांमुळे एकच खळबळ उडाली आहे। संगमनेर तालुक्यातील कसारे शिवारात मोठ्या प्रमाणात गोमांस पोलिसांनी पकडलंय। याबाबत माहिती अशी की संगमनेर तालुक्यातील कसारे गावच्या शिवारातील जांभूळवाडी फाटा ते विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर तब्बल 5 टनापेक्षा जास्त गोमांस तालुका पोलिसांनी पकडलंय। ही कारवाई सोमवारी 27 मे रोजी सकाळच्या सुमारास करून 12,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। जाकीर खान नासिर खान पठाण वय 49 राहणार मुगलपुरा संगमनेर आणि आयुब महबूब कुरेशी वय 53 राहणार कुरण रोड इस्लामपुरा संगमनेर हे दोघे आयशर ट्रकमधून क्रमांक MH17 BY 7824 यातून गोमांस घेऊन जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र पालवे आणि दत्तात्रय बर्दे यांच्या पथकाने सापळा लावून हा ट्रक पकडला। या कारवाईत पोलिसांनी 7,50,000 रुपयांचे 5 टन गोमांस आणि 5 लाख रुपयांचा ट्रक असा एकूण 12,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। या प्रकरणी दत्तात्रय बर्दे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोघांवर तालुका पोलिसात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास पोलीस निरीक्षक देविदास दुमणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल TG दिगे हे करीत आहेत। न्यूज सुपर वन साठी दिनेश बांगर, संगमनेर।